शेतामध्ये जाऊन उन्हामध्ये ते आंदोलनाला बसलेले दिसतात. यावेळी कुठेतरी भूमिका आक्रमक दिसते जरांगे पाटील. भूमिका आक्रमकच असली पाहिजे आणि ती उन्हात बसले तर आपणही सगळे उन्हात बसलो आहे इथं. त्यात काय फरक नाही. शेतकरी म्हटलं तर तो ऊन पाणी त्याला काय फरक पडत नाही. पण सातत्यानं साहेब पहिल्यांदा जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करणारी जी सरकारची माणसं आहेत ती वेळोवेळी बदलली जातात. अलीकडच्या काळामध्ये उदय सामंत वगैरे ही लोक चर्चा करायची. नंतर आता प्रसाद लाड यांची एंट्री झालेली आहे. आता विखे पाटील हे करतायत. कुठेतरी समन्वय त्यांच्याबरोबर साधणाऱ्यांमध्येच नाही असं दिसतंय का? मग नाही, डेलिगेशन शासकीय डेलिगेशनमध्ये कोणाला पाठवायचं तो शासनाचा अधिकार आहे. तो त्यांना जो वाटतो तो पाठवतील. पण एकच व्यक्ती जर सातत्याने समन्वयात राहिला तर याच्यात काहीतरी आउटपुट निघेल. मात्र वारंवार अशा पद्धतीने वेगवेगळी लोक पाठवली जात आहेत. त्यामुळे हे कुठेतरी गुंता वाढतोय किंवा फाटेपुसतात असेल. दरवेळेस पाठवताना त्याची तयारी झाल्यावरच ते पाठवत असतील. राज्य शासनामध्ये सुरुवातीला महाराज राणे समिती होती, नंतर चंद्रकांतदादा पाटील आले, आता विखे पाटील आले. मधल्या काळात अनेक माणसं बदलली. मात्र या सगळ्यांचा आढावा जर राज्य शासनाने घेतला असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या काही अटी मान्य करून द्यायला काही हरकत आहे का? जाणीवपूर्वक द्यायचंच नाही अशी भावना असू शकते. आत्ताच ते काही सांगता येणार नाही. काय त्याची भूमिका काय आहे शासनाची ती आत्ताच वाटाघाटी झाल्याशिवाय काय सांगता येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे, लोक उतरत आहेत. प्रत्येक 3 महिन्याला खरं तर त्यांचं अल्टिमेटम असतं. मुख्यमंत्री खरंच सिरियस आहेत का या प्रकरणामध्ये? वाटतं का? तेच आता सांगता येत नाही म्हटलं. कारण आता वाटाघाटीत काय निघतंय ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल ते सिरियस आहेत का नाही. पण मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनं सिरियसनेसपणा नाही दाखवला. कारण की आजपासून पुण्यामध्ये आंदोलन बसले तर उद्रेक होईल अशी भीती वाटते काय? निश्चित मराठा समाजाचा आपण मराठा समाजावर दुर्लक्ष केलं तर निश्चित त्याचा उद्रेक होऊ शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.